निवडणुकीचे दोन भाग झाले होते. पाडव्याच्या आधी उमेदवार ठरणं, उमेदवारी अर्ज मिरवणुकीने भरणं आणि मोठ्या प्रमाणावर घरोघर संपर्क, कॉर्नर मीटिंग या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीने खूपच आघाडी घेतलेली आहे. आता पाडव्यानंतरचे जे 10 दिवस राहिले त्यातले शेवटचे 2 दिवस प्रचाराचे नसतात. उरलेल्या 8 दिवसामध्ये उद्या 4 तारखेला 4-5 आशिष शेलार, 6 तारखेला पंकजाताई मुंडे, 7 तारखेला प्रवीण दरेकर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 9 आणि 10ला देवेंद्रजी फडणवीस आणि रामदासजी आठवले या व्यतिरिक्त खूप नेते यायचे आहेत, ज्याच्यामध्ये कॉर्नर मीटिंग बऱ्यापैकी झाल्या. आता सभा व्यवस्थित होतील आणि घरोघर संपर्क जो एकदा झाला आहे तो दुसऱ्यांदा सुरू होईल. या निवडणुकीला पूर्णपणे आम्ही विकासाच्या दिशेने नेतो आहोत. महाविकास आघाडीचे नेते ती पर्सनलवर नेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही त्यांच्या या जाळ्यामध्ये फसणार नाही. आम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, आम्ही काय करणार आहोत, तुम्ही काय करणार, यावरच ही निवडणूक गेली पाहिजे असं माझं मत आहे. 2 मुद्द्यांचा उल्लेख करून मी हा विषय संपून कालच्या राजसाहेबांच्या सभेकडे येतो. एक तर मी 2 दिवसापूर्वी ही हिंट आपल्याला दिली होती की एका शिक्षण संस्थेचे तरुण तरुणी घरोघर फिरून एक फॉर्म भरून घेत आहेत. तो का भरून घेत आहेत, नावं काय, वय काय, फोन नंबर काय, बँक अकाउंट नंबर काय, तर त्याच्यावर कारवाई निवडणूक आयोगाने केली पाहिजे की हे आता तुम्हाला निवडणुकीच्या काळात काम कोणी दिलं. त्यांना तर ऑफर पण आहे की जे विद्यार्थी चांगला डाटा गोळा करतील त्यांना इंटरनल मार्क्स जास्त मिळतील वगैरे. आता माझी पक्की माहिती आहे की पेटीएमच्या माध्यमातून मतदारांना पैसे ट्रान्सफर करण्याची ही पूर्वतयारी आहे. मी नागरिकांना सावध करू इच्छितो की माननीय मोदीजींनी 4 राज्य जिंकल्यानंतर दिल्लीतल्या BJPच्या हेडक्वार्टरमध्ये भाषण करताना असं म्हटलं की बाबा भ्रष्टाचार करायचे, कारवाया झाल्यानंतर मात्र आरडाओरडा करायचा हे मी चालू देणार नाही. आणि त्यामुळे 1000 रुपये प्रति माणसं तुमच्या अकाउंटला येण्याची सुद्धा ईडीची इन्क्वायरी होईल की हे पैसे आले कुठून आणि हे पैसे ज्यांनी पाठवले त्यांनी आणले कुठून. कारण पेटीएमवरचं ट्रान्सफरिंग तुमचा अकाउंट नंबर घेतल्याशिवाय होत नाही. मग तुम्हाला कोणी अकाउंट नंबर घेतला. आणि तेव्हा आजच आम्ही ईडीला एक पत्र लिहितो आहोत की ते फार मोठं ट्रान्झॅक्शन हे स्वतःचा ब्लॅक मनी, स्वतःचा कॅश मनी हा मतदारांच्या अकाउंटला पेटीएमने ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न होणार आहे. मी नागरिकांना विनंती करतो की या 1000 रुपयाच्या मोहापायी नाही ते शुल्क कष्ट तुम्ही आपल्या मागे लावून घेऊ नका. दुसरा मुद्दा जो आहे तो 2 दिवसापूर्वी शहरातल्या दारू दुकानदारांची इथल्या एका अधिकाऱ्याने बैठक घेऊन त्या सगळ्यांना दम दिला. ते म्हणाले की वरून आम्हाला दबाव आहे, आमची मजबुरी समजून घ्या, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून काँग्रेसला मतदान केलं पाहिजे. आता ही निवडणुकीची स्टेज आली असेल तर आम्ही हे सहन करणार नाही. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये 106 विधानसभा आणि 27 विधान परिषद आमदार आणि 23 लोकसभा आणि 10 राज्यसभा सदस्य असणारा पक्ष आहे. आम्ही हे जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांना घेराव घालू. त्यांनी दमबाजी थांबवली पाहिजे. KDCC बँकेत दमबाजी, गोकुळमध्ये दमबाजी, त्या समजा तुमच्या प्रायव्हेट संस्था आहेत, ते कर्मचारी तुम्ही तुमच्या घरातले नोकर मांडता, म्हणजे चुकीचं आहे पण मांडता. पण सरकारी कर्मचारी त्यांना तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना सांगणार की नोटिसेस बजवा, बॉन्ड संपला म्हणून सांगा. हे सगळं जे चाललं आहे ते पराभवाच्या भीतीने चाललेलं आहे. वेगळ्या संस्थांच्या मागे लागलेले आहेत की पाठिंब्याची पत्रकं काढा. फेअर निवडणूक लढा ना. तुम्ही मुद्दे मांडा, आम्ही मुद्दे मांडतो. लोक खूप म्हणजे झोपडपट्टीतला माणूससुद्धा खूप सुशिक्षित झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो जागृत आहे. ते असले दमबाजी वगैरेचं काय उपयोग नाही. बावड्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे रांगोळ्या काढल्या, त्या टँकरच्या पाण्याने धुतल्या. हे काय बरोबर चाललेलं नाही. आता तुम्हाला ज्याची जास्त उत्सुकता आहे, काल राजसाहेबांच्या भाषणावर माझी प्रतिक्रिया. तर हे एका सामान्य हिंदूला मनामध्ये एक आनंद होणारं भाषण झालं. कारण आता काय झालेलं आहे की आज सकाळीसुद्धा एका कार्यक्रमामध्ये मी गेलो, तिथे मी मांडलं. मला राजसाहेबांचा हा शब्द खूप आवडला की मी धर्मांध नाही पण धर्माभिमानी आहे. आपल्या देशामध्ये 47 नंतर सर्व धर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता याचं इतकं स्तोम माजलं की हिंदूंना हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटायला लागली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे याचं सगळं श्रेय जातं की 1925 पासून डॉक्टर हेडगेवारांनी सातत्याने हिंदूंना ही जाणीव देण्याचा प्रयत्न केला. 5000 वर्षाचा उज्ज्वल इतिहास तुमचा आहे
500 वर्षांचा मुघलांचा आक्रमणाचा इतिहास तुमचा नाही आहे आणि त्यामुळे हिंदू आहे याचा मला गर्व असला पाहिजे. पण सातत्याने पुस्तकातून, शिक्षणातून, भाषणातून हे मांडण्याचा प्रयत्न झाला की हिंदू म्हणजे बुरसटले. खरं म्हणजे हिंदू या शब्दामध्येच धर्मनिरपेक्ष भाव आहे. हिंदू या शब्दामध्ये सर्वधर्म समभाव आहे. या देशातला मुसलमान हा बाहेर जाऊ शकत नाही, तो या देशाचा नागरिक आहे. फक्त त्याने ह्या देशाला स्वतःचा देश मानला पाहिजे, पाकिस्तानला मानू नये. त्यांनी ह्या देशाबद्दल अभिमान बाळगला पाहिजे आणि त्यामुळे देशातल्या सगळ्या योजना हिंदू आणि मुसलमानांसाठी सारख्या असतात. आणि त्यामुळे लांगुल चालन नको, रिस्पेक्ट द्या. तुम्ही तुमच्या मस्जिदीमध्ये नमाज पढा, आम्ही आमच्या मंदिरामध्ये प्रार्थना करतो. तुम्ही अजान म्हणणार असाल तर आमची आरती आहे, आमच्या आरतीला तुम्ही सन्मान द्या, तुमच्या अजानला आम्ही सन्मान देतो. अशा प्रकारची सर्वधर्म समभावाची कल्पना आहे. हिंदू म्हणजे बुरसटलेला, त्याची आरती बंद, त्याच्या पाडव्याच्या मिरवणुकीला परवानगी नाही, त्याच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाही, हे सर्वधर्म समभावामध्ये येत नाही. म्हणजे बाकीच्या सगळ्या धर्मांना अतिशय प्रतिष्ठा. तर या मुद्द्यावर काल राजसाहेब जे बोलले, ज्याच्यातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली. कारण काल बाळासाहेब ठाकरेंसुद्धा एक क्लिप मी खूप शांतपणे 2दा ऐकली. ज्या प्रकाराने त्यांनी म्हणजे ज्यावेळेला त्यांना मारायला दाऊदची माणसं आली होती, जुहूला राहिली होती आणि त्याच्यावर त्यांनी टिप्पणी केली होती की पाहुणे आले होते, जुहूच्या हॉटेलमध्ये राहिले आणि ते आता सन्मानपूर्वक पुन्हा विदेशात गेले, हिंमत असेल तर माझ्या अंगाला हात लावा वगैरे, असं फार सुंदर भाषण आहे. त्यामुळे राजसाहेबांच्या भाषणात ती जाणीव झाली. आणि एकटे आम्ही म्हणत होतो की तुम्ही विश्वासघात केला, तुम्ही खुर्चीला चिकटून बसला, तुम्ही खुर्चीला चिकटून बसला. आता असं कोणीतरी आणखीन म्हणणार नाही का? चला, भाजपच्या विरोधामध्ये ते कधी बोलले नाहीत. पण काल ज्या परखडपणे त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर आणि महाविकास आघाडी सरकारवर आपली मतं मांडली. मोदींचं कौतुक तर गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुद्धा ते करायचे. मोदींबद्दल कधी आमचं पहिली कंडिशन अशी आहे की आमच्याशी दोस्ती करायची असेल तर मोदी आणि अमित भाईंना अपशब्द बोलून चालणार नाही. ते त्याने कधीच नाही केलं. ते राऊतांनी रोज चालवलेलं आहे. हां, म्हणजे राजू शेट्टी साहेबांनाही मी वारंवार म्हणत असतो की बा तुमचा माझा काय पंगा आहे, मी तर तुम्हाला लक्ष्मीचा नवरा विष्णू म्हणतो. शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही सुख आणलं. तुम्ही मोदींवर बोललेलं आम्हाला चालणार नाही. आमच्या आईवडिलांना बोललेलं आम्हाला चालेल, पण मोदींना बोललं चालेल. जातीय तेढ वाढण्याच्या भीतीमुळे हिंदू नेहमी दबलेला राहिला. म्हणजे सगळं जे सांभाळायचं आहे, हा देश सांभाळायचा आहे, या देशातील शांतता सांभाळायची आहे, जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये, असं जे आहे ते हिंदूंनी करायचं. बाकीच्यांना मात्र त्रिपुरामध्ये एक मस्जिद पाडलीच गेली नाही, पण त्याची बोगस क्लिप भरल्यानंतर 15-20 हजाराच्या संख्येने रस्त्यावरून तोडफोड करायला परवानगी, कोरोनामध्ये पोलिसांना मारहाण करायला परवानगी. त्यामुळे जसं मुसलमानांना त्यांचा धर्म आहे, त्या धर्माचं त्यांनी पालन केलंच पाहिजे. पण हिंदू ह्या देशामध्ये बहुसंख्याक आहेत आणि मूळ हा देश हा हिंदूंचा आहे. मुसलमान आक्रमण करून इथे आले, हा इतिहास काही मी सांगायला नको. आणि त्यामुळे एकत्र राहू, प्रेमाने राहू. तुमची अजान जशी चालली पाहिजे तशी आमची आरती पण चालली पाहिजे. आणि त्यामुळे सर्व धर्मसमभावाचा अर्थ असा की हिंदू धर्माचा सुद्धा सन्मान करणं. सर्व धर्मसमभाव म्हणजे मुसलमानांचा सन्मान करणं आणि हिंदूंचा सन्मान न करणं असं नाही आहे. मी करणार आहे. मी आज कंप्लेंट करणार आहे, मी त्यांना भेटायला जाणार आहे. ते नेहमीप्रमाणे कांगा करतील, अशी काही बैठकच झाली नाही वगैरे. चांगली आहे, अशी काही बैठक करू नका असं म्हणतो. प्रचाराची कसं आहे, टाळी एका हाताने वाजत नाही. जसं राज ठाकरे साहेबांना किंवा भारतीय जनता पार्टीला किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला किंवा विश्व हिंदू परिषदेला किंवा बजरंग दलाला आक्रमक भाषा केव्हा वापरावी लागते, ज्यावेळेला समोरून आक्रमक भाषा येते. हां, परवा काश्मीर फाईलच्या सिनेमा एका थिएटरमध्ये एका समुदायाच्या लोकांनी पाहिल्यानंतर अख्खा सिनेमावर आझादीच्या घोषणा चालू होत्या. अशा वेळेला शांतपणे बसणं म्हणजे एक
विचार देशामध्ये असा आला की आपली जबाबदारी आहे सगळ्यांना सांभाळून घ्यायची, अशी कशी काय जबाबदारी असू शकेल? शेवटी जो इतिहास आहे तो विसरताच येणार नाही. हिंदूंनी कधी दुसऱ्या देशात जाऊन आक्रमणं केली का? नाही. आक्रमणं झाली ती मुसलमानांचीच झाली. हिंदूंनी कधी मस्जिदी पाडल्या का? नाही. पाडली मंदिरं ती मुसलमानांनीच पाडली. हिंदूने कधी त्यांच्या मस्जिदीमध्ये जाऊन तोडफोड केली का? नाही. मुसलमानाने आक्रमणामध्ये तुम्हाला आक्रमण करायचं होतं, पीक कापून न्यायचं होतं, सोनं आणायचं, मंदिरावर काय अटॅक केला? मूर्त्यांवर काय अटॅक केला? महिलांना का भ्रष्ट केलं? याचं कारण आक्रमकांनी हिंदू समाजाची मानसिकता जाणली की हिंदू समाज देव आणि स्त्री या दोन्हीला इतका जपतो, त्याच्यावर आघात करा की मग तो कोलमडून पडतो, मग राज्य करायला मोकळे. त्या मोठ्या प्रमाणावर महिलांना भ्रष्ट केलं गेलं आणि मूर्त्या तोडल्या गेल्या. हा इतिहास आहे. आता हाही इतिहास नाही असं म्हणायचं असेल तर लोक ठिकाणावर नाही ठेवणार. आता लोक जागृत आहेत. कोण म्हणाल? काल राज ठाकरे असं म्हणाले की राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचं राजकारण सुरू झालं आणि जातीपातीमध्ये शरद पवारांना राजकारण करायचं आहे असं वक्तव्य केलं. या राज ठाकरेंच्या मताशी मी 200% सहमत आहे. 200% सातत्याने. मी तुम्हाला उदाहरण देतो की ज्यावेळेला संभाजीराजेंना, श्रीमंत छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेवर आपण पाठवलं, राष्ट्रपती कोट्यातून पाठवलं, त्यावेळेला व्हेरी नेक्स्ट मुवमेंट, व्हेरी नेक्स्ट सेकंद पवारसाहेबांची प्रतिक्रिया काय? आता पेशवे राजे ठरवणार का? तुम्हाला काय ठरवायला कोणी थांबवलं होतं काय? तुम्ही त्यांना उमेदवारी दिली आणि पाडलं आणि आम्ही त्यांना रिस्पेक्ट दिला, तर लगेच त्यांनी त्याला ब्राह्मणेतर कलर आणून ठेवला. मी अगदी इतक्या जातीच्या शब्दामध्ये बोलतो, ब्राह्मणेतर. 1 जानेवारीला भीमा कोरेगावला थोडे दगडफेक वगैरे जे काय झालं, व्हेरी नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग 8 वाजता पवारांची प्रेस कॉन्फरन्स काय? यात भिडेंचा हात आहे, एकबोटेंचा हात आहे. त्यात त्यांना भिडे एकबोटे नावाचे कोणी नेते म्हणायचे नव्हते, ब्राह्मण नेते म्हणायचे होते आणि ब्राह्मण नेत्यांनी हे सगळं घडवलं असं म्हणायचं होतं. अशा प्रकारे. किंवा पुण्यामध्ये त्यांना कोणीतरी पुणेरी पगडी घालायला घेतलं, ते म्हणाले नाही मी ही पगडी घालणार नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंची जी पगडी आहे ती मी पण परिधान करतो, पुणेरी पगडी पण परिधान करतो. पण ते म्हणाले पुणेरी पगडी नको, मग ती महात्मा ज्योतिराव फुले. पण काँग्रेसी नेत्यांनी कधी अशा प्रकारचं जातीचं राजकारण केलं नाही. ते खूप घरंदाज आणि वेल कल्चर नेते राहिले. मग अगदी पृथ्वीराज चव्हाण साहेब घ्या, मग ते आता आमच्यामध्ये आहेत पण पूर्वीचे व्ही के घराणं घ्या, बाळासाहेब थोरात घ्या, ह्या कोणी अशा प्रकारे जातीभेद निर्माण करणं, पाडापाडीचं राजकारण, ह्याला खाली पडा असं केलं नाही. किंवा भ्रष्टाचार राजकारण त्यांनी केलं नाही का? केला, पण त्याला असं सर्वसामान्य माणसाला लुबाडणारं स्वरूप नव्हतं. या उलट जर आपण राष्ट्रवादीकडे बघितलं तर काय, तर पहिला मतदारसंघाचा विचार करायचा कोणत्या कोणत्या जाती किती आहेत, मग त्यातला नेता शोधा, त्यांना एकमेकाच्या विरुद्ध आणून बसवा, हे सगळं चाललंय ना. ज्या झाडाला चांगले आंबे असतात त्या झाडावर लोक दगडं मारतात. उद्या बाबळीच्या झाडावरून दगडं मारतील का? त्यामुळे त्या सगळ्यात मोठा पोटशूळ काय आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा, की सर्वसामान्य घरातली माणसं मोठीच होऊ द्यायची. त्यांनी कधी मोठं नाही केलं. एक नाव सांगावं त्यांनी, स्वतःच्याच घरात सुप्रियाताई, स्वतःच्याच घरात रोहित पवार, स्वतःच्याच घरात अजितदादा, हे सगळं राजकारण त्यांनी केलं. आणि मग लांबचं राजकारण पुन्हा पद्मसिंह पाटलांचा मुलगा, आता ते सगळे आमच्याकडे येणार वेळा. त्यामुळे एका गिरणी कामगाराचा मुलगा ज्याला 2 वेळच्या खाण्याची मुश्किली होती, चांगल्या शाळेत जाण्यासाठी त्याने आईवडिलांबरोबर भांडण केलं. आईवडील म्हणाले की घरात काम केलं मी आणून देईन ते, तर किंग जॉर्जला जाता येईल. तर घरामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे गठ्ठे बांधण्याचं काम करून जो किंग जॉर्जमध्ये गेला, तो मुलगा महाराष्ट्राच्या 8 खात्याचा मंत्री होतो कसा? हा जळफळाटाचा विषय आहे. बंटी पाटलांसारखे, मुश्रीफांसारखे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जे आले त्यांना हे झेपत नाही. नाही, तारीख मी कशात दिली पाहिजे? हे बघा, बॉल मी फेकलाय, तुमच्या कोर्टात फेकलाय, तुम्ही बिंदू चौकामध्ये येण्याची तारीख ठरवा आणि त्या बिंदू चौकात ज्या तारखेला मी नक्की उपस्थित राहील. हवं तर तारीख ठरवून सांगा, व्यवस्था मी करतो.
बिंदू चौकात बहुतेक सभांना परवानगी देत नसेल तर मिरजच्या तिरटीवर करू. दादा युपीएच्या अध्यक्षपदावर चर्चा गेल्या काही दिवसावरून सुरू होती. आमचा विषय आज शरद पवारांनी कोल्हापूरमध्ये वक्तव्य केलं ते म्हणजे युपीएच्या अध्यक्षपदामध्ये मला काही रस नाही, मी ते पद घेणार नाही, पण तसं कोण प्रयत्न करत असेल तर मी त्याला सहकार्य करेन. म्हणजे पवार साहेब कुठेतरी आता युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाळतायत असं वाटतंय का काय? त्यांचे वक्तव्य बुडत्या जहाजचं कॅप्टनशिप कोण घेणार? हां, जर प्रशांत किशोरी म्हणतात की 2024 यांनी लढवू नये, 2029 लढवावी, की जे हेवी अमाऊंट येतात सल्ला द्यायला, तर बुडत्या जहाजाचं कॅप्टनशिप कोण घेणार? हां, ते काही छत्रपती शिवाजी महाराज आहेत का की शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साहाय्याने सगळं स्वराज्य स्थापन केलं? हे म्हणजे आयत्या इकडे तिकडे बघणार, काय वारं फिरतंय का, राष्ट्रपती होतोय का, पंतप्रधान होतोय का, असं होणार. आणि मग त्यांना व्हायचं नसेल तर संजय राऊतांना काय पडलंय असं मला काही कळत नाही बघा. म्हणजे मग तो माझा नेहमीचा मुद्दा, ते उद्धवजींकडे आहेत का इकडे आहेत ते जरा बघा. सोप्या कोणाची? आम्हाला स्वातंत्र्य तर आहेच ना काय बोलायचं ते, तर तेही हिरावून घेऊन चालले तुम्ही. आम्हाला जे विश्लेषण वाटतं ते आम्ही करणार. शिवसेना तुम्ही संपवताय. राजसाहेबांनी तो आरोप केला की या महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1 वर BJP, क्रमांक 2 वर शिवसेना, क्रमांक 3 वर राष्ट्रवादी, क्रमांक 4 वर राष्ट्रीय काँग्रेस, तिसऱ्या नंबरचा पक्ष हा सगळ्या महाराष्ट्राचा मालक झाला. हे मला कशाला सांगायला पाहिजे? तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांनी एक 100 जणांचा सर्वे केला, तर आज सकाळी गेलो होतो कॉफी पे चर्चाला, ते लोक तेच म्हणत होते तर मग ह्या माणसामध्ये काय जादू आहे की जसं सगळ्यांना बरोबर गुंडाळतो. त्याच्यावर PhD करता करता मध्ये अशा निवडणुका लावतात तेव्हा माझी PhD राहिली आहे. पवारांवर मी PhD करतो आहे की तुम्हाला सगळ्यांनाच उपयोगी पडेल की काय कौशल्य आहे की या वयामध्ये आजारपण असूनही इतकं फिरायचं. त्यांच्या पक्षामध्ये एकच नेते, त्यांच्या पक्षामध्ये एकच कार्यकर्ते पवारसाहेब, बाकी सगळे नेते. नेते म्हणजे काय? गाड्यातून उतरायचं, भाषणाकडे जायचे. पवारसाहेब सगळ्या ठिकाणी पोहोचले. ते पवारसाहेबांवर ते विरोधी पक्षाचे नेते असतानाही जी काही चांगल्या गोष्टींबद्दल आपण शिकलं पाहिजे त्यातलं हे आहे की श्रीमंत परिचारक गेले तर आम्ही जाण्यापूर्वी तिथे पवारसाहेब आहेतच. तसं या वयात ते कोल्हापुरात आले, आढावा घेतला निवडणुकीचा, हे आहे. तुम्ही आता एक स्टेटमेंट केलं सुरुवातीला, पेटीएमवरून पैसे घेतले, वाटले जातील त्याची पूर्वतयारी चालली आहे. त्याचा हा गंभीर तुमचा आरोप पण आहे, पण त्याचे पुरावे काय आहेत का किंवा हा सर्वे का चाललाय? मग हे कोण मुलं आहेत, त्यांचा फॉर्म तुम्ही बघितला आहे का? हां, तुम्हाला निवडणूक आयोगाकडे सगळा डाटा आहे की नाही की एका घरामध्ये किती मतदार आहेत, वय काय, पत्ते काय. तुम्हाला तुमच्या शिक्षण संस्थेतल्या तरुणींना त्यांचे इंटरनल मार्क्स वाढवतो असं आमिष दाखवून ही माहिती गोळा करण्याचं कारण काय ते त्यांनी स्पष्ट करावं. जे कोणी करतात त्यांनी स्पष्ट करावं. ते मला असं कळलं की मी परवा मुद्दा उपस्थित केल्यापासून 2 दिवस सगळे गायब आहेत. आणि आता मी हे पुढचं आज मी निवडणूक आयोगाला आणि EDला पत्र लिहिणार आहे की अशा प्रकारे पेटीएमवरून पैसे ट्रान्सफर होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्ही नागरिकांना सतर्क करा की आपला अकाउंट नंबर देऊ नका. पुरावा म्हणजे तो फॉर्म तुम्हाला परवा मी दिला आहे की एवढी माहिती कशासाठी पाहिजे. एवढं सगळं होत असताना जवळपास मोठ्या संख्येनं मतदार आहे, त्याच्यावरती कुणी कुणाला पैसे ट्रान्सफर केले हे समजणार कसं? म्हणजे गृहीत धरा की नेत्यांच्या खात्यावरून गेले नाहीत पण पदाधिकारी कार्यकर्ते वाटेवर त्यांच्या खात्यावर गेले. तुम्हाला पेटीएम ट्रान्सफरिंग माहिती आहे का? बरोबर. तुमच्याकडे 1 लाख रुपये द्यायचे असतात आणि तुम्ही 100 जणांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करायचे असतात. ज्याच्या अकाउंटला तुम्ही 1000 ट्रान्सफर करता त्याच्या अकाउंटला ही एंट्री येते की तुम्ही ट्रान्सफर केलं, बस तुम्हाला पकडायचं. ते त्या एजन्सीला सॅम्पल जरी 4 जण हे बघा मी आता हे म्हटलंय ना तिथूनच पेटीएम थांबेल बघा. कोण आपल्या अकाउंटला 1000 रुपयासाठी झंझट घेत आहे ना. कोण बी टीम म्हणजे शरद पवार म्हणाले आणि मनसे सुद्धा आता भाजपची बी टीम महानगरपालिका असं वक्तव्य शरद पवार 14च्या इलेक्शनमध्ये मारे राज ठाकरेंना घेऊन
हां, लावरे तो व्हिडिओ करताना काही शरद पवारांना वाटलं नाही, तेव्हा तुमची बी टीम नव्हती का? त्यांनीच केलं ना. पवारसाहेबांनी राजसाहेबांना तयार केलं किंवा तुम्ही ॲडिशनल सभा घ्या ज्यातून तुम्ही त्या एक उमेदवार उभा केला मनसेने, फक्त आणि फक्त BJPला बदनाम करण्याचं काम केलं, यशस्वी झालं नाही. तेव्हा बी टीमा तुम्ही लावता, आम्ही काय बी टीम का लावता? तुम्ही इथले डोक्या बऱ्याच जणांना बसताय. हो, आता कुठली फेकली? खरं तर दादा गेल्या अनेक वर्षापासून हिंदू मुस्लिम ही गुन्हा गोविंदाने राहतात, पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणारीच वक्तव्य काय? नाही, मी वारंवार ही मांडणी करतोच आहे की या देशामधला सर्व मुसलमान हा काही अराष्ट्रीय नसतो. तो असतो 2%, 3%, 4%. तो उरलेल्या 95% मुस्लिम समाजाला बदनाम करतो. तो मुस्लिम म्हणजे आत्ता मी तुम्हाला सांगा, समान नागरी कायदा जेव्हा होईल तर होईल, 51% मुसलमान. मी तुम्हाला कोल्हापुरातला सर्वे देतो, तो मी केला आहे. कोल्हापुरात जे काही 20-22 हजार मुसलमान आहेत, त्यांची म्हणून भागिले 4 अशी 5,000 कुटुंब आहेत, त्यांचा मी सर्वे पूर्ण केला, मी तुम्हाला शेअर करतो. 51% मुसलमान एक पत्नी व्रत पाळतात, कारण त्यांनाही याचं महत्त्व पडलं की बाय इतक्या बायका, त्यांची मुलं, त्यांची शिक्षणं, सगळेच गरीब राहणार. आणि त्यामुळे मुस्लिम समाज हा का वाईट नाही आहे, तो देशावर प्रेम करणारच आहे. हा 2-3% मुसलमान जो मुसलमान समाजाला बदनाम करतो आहे, त्याची मुसलमान समाजाने काळजी केली पाहिजे. आता तुम्ही वारंवार सांगताय की एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे, मात्र दुसरीकडे आता सरकारनं आमदारांना घरं दिली, मात्र गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून तसाच आहे. भाजप या संदर्भात काही तीव्र आंदोलन आपल्या माहितीसाठी देवेंद्रजींनी तो प्रश्न मार्गी लावला, 10,000 घरं अलॉट केली. याने नवीन टूम काढली काय माहिती आहे, नवी मुंबईत कशाला आम्ही तुम्हाला मुंबईत देतो, आणि नवी मुंबईमध्ये दिलेल्या सगळ्या घरांची अलॉटमेंट लेटर थांबवली. म्हणजे हे केवळ आमिष दाखवण्यात प्रसिद्ध आहे. पण तेव्हा त्याविरुद्ध संघर्ष करू ना. त्याही वेळेला देवेंद्रजींकडे सारखा मी आग्रह झाला, आणि देवेंद्रजींकडे मी एक नवीन मागणी केली की हे गिरणी कामगार तर बोंबलेला मुंबईत कुठे राहिले आहेत. माझे वडील तर त्यावेळेला आई आणि वडील दोघेही काम करत. मग दत्ता सामंत संपेना, मग ते आले, मला म्हणाले की त्यावर मी विद्यार्थी परिषदेसाठी घर सोडलं होतं, तर ते म्हणाले आम्हाला गावाकडे घर बांधून दे बाबा. ते खानापूरला आले. आता आम्हाला मुंबईत घर देऊन करणार काय, तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये अजून 1,000-2,000 घरं अलॉट करा, असं मी मागणी केली होती. म्हणजे देवेंद्र म्हणाले की तुम्हाला स्टॅटिस्टिक दे. स्टॅटिस्टिक माझ्या कोल्हापूर जिल्ह्यात 5,000 लोक असतील की जे गिरणी कामगार होते, परांगणला होऊन घरं उद्ध्वस्तून जे आले तर त्या घरं, त्यामुळे त्याचा विचार करता येईल. काही गायरांना वगैरे आपल्याला सरकारी कामाला वापरता येईल. त्यामुळे गिरणी कामगारांच्या घरासाठी मी संघर्ष करणार, मी काय सोडणार नाही. आणि मी आमदारांच्या घराच्या विरुद्ध आवाज उठवणारा पहिला माणूस आहे. आणि आता पवारसाहेबांसहित सगळ्यांना म्हणावं लागलं की आमदारांना घरं देऊ नका. अजितदादा म्हणाले विचार नाही, मग आव्हाड म्हणाले की नाही फुकट देणार नाही. मी पहिल्यांदा आवाज उठवतो. मला माझ्या बरोबरच्या सगळ्या आमदारांनी असं म्हटलं, तू कशाला सगळ्या अंगावर घेतो, फकीर आहोत म्हटलं, काय कोणाला वागणं करायचं त्याला सांग. निवडणुकीच्या राजकारणामध्ये हवेत बोलण्यात काही पॉईंट नसतो. अतिशय चुरशीची लढाई सुरू आहे, आणि भारतीय जनता पार्टी कधी अस्तित्वाची लढाई बिढाई असलेले शब्द वापरत नाही, परंतु काही जणांची मात्र ती अस्तित्वाची लढाई आहे, आणि त्यामुळे ते खूप ताकदीने उतरलेले. आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये महात्मा गांधींना बोलवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे प्रचारासाठी. तर तो महात्मा गांधींना प्रचारासाठी बोलवण्याचा त्यांचा प्रयत्न आम्ही जर हाणून पाडू शकलो पेटीएम तर आम्ही जिंकू. महात्मा गांधी कळले, महात्मा गांधी नाही कळले. अरे बाबा बंटी पाटील, मी 1 दिवस असलो तर 20 कार्यक्रम करतो, आणि मला माझ्या पार्टीच्या नेत्यांचं ऐकण्याची सवय आहे. मी नेहमी एक गाण्याची ओळ गुणगुणतो, नेत्याची इच्छा ही तर आज्ञा. नेत्याने आज्ञा करायची नसते, इच्छा व्यक्त करायची असते. माझ्या नेत्याने त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष आताचे गृहमंत्री अमित भाईंनी इच्छा व्यक्त केली की दादा बहुत दक्षिण महाराष्ट्र जोरदार किया आपने, सबको लंबा कर दिया, अब पुणे में जाओ. कोविड आला नसता तर पुण्यात जाऊन काय करणार ते बघितलं. तरी पुणे महानगरपालिकेवरची जी ग्रीप आहे, तिथले नगरसेवक ते नीट राहावेत, ते भ्रष्टाचार करू नयेत, विकास कामे केलं, त्यामुळे सगळे रिपोर्ट, निवडणूक पोस्टपोन केली पण सगळे रिपोर्ट सांगत होते की BJP 80च्या खाली जाणार नाही. असं पुणे ग्रामीण वगैरे करण्याची अमितभाईंची अपेक्षा होती. कोविडमुळे थांबलं, आता संपलं आहे कोविड, बघतो काय करायचं ते. तर मी काही पळून मिळून गेलो नाही.
4 विधानसभांमध्ये मी विजयी होऊ शकतो असा सर्वे रिपोर्ट आला होता. पण अमित भाई म्हणाले वो सारा सच है लेकिन कितने दिन उनको कोल्हापूर में रहेंगे आप पुणे में चलो. पण दरवेळेला मी काय याचं स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. आणि मी किती दिवस राहतो, मी लिटरली राज्याचा अध्यक्ष होतो. तुम्हाला राज्याचा अध्यक्ष कोण करणारच नाही ना. 50 वर्ष झाले तुम्ही राज्यमंत्रीच राहिले आणि मी अजित पवार म्हणतो. तुम्ही आपलं त्या डबक्यातलं राजकारण करा. मी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होतो. आज या देशाच्या मंत्रिमंडळामध्ये 10 जण असे आहेत की ज्यावेळेला मी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होतो आणि ते विद्यार्थी कार्यकर्ते. बंटी पाटलांना कळणार नाही राजकारण. तर बंटी पाटलांना कोल्हापूर महानगरपालिका जेडपी गोकुळ याच्यातच इंटरेस्ट आहे. ते कधी महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर होणार नाही. त्यामुळे मी 16 दिवस महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून प्रवास केला. 2 दिवसामध्ये 40 कार्यक्रम करतो. तुम्हीच असता माझ्या सगळ्या कार्यक्रम. दादा, 24 ठाकरेंना ईडीची नोटीस आली, त्यानंतर त्यांचं कालचं भाषण, त्यावरून राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली. हां, त्यावरून सुप्रियाताई असं म्हणजे एका नोटिसीमुळे भाषा इतकी बदलेल असं वाटलं नव्हतं. म्हणजे त्यांनी संबंध कालच्या भाषणाचा तर याचं उत्तर राजसाहेबांनी दिलं पाहिजे. तर राजसाहेबांच्या वतीने मी बोलायला लागलो तर तुम्ही पुन्हा त्यातून वेगळेच तर्क काढा. महात्मा गांधी कधी आणि कोण येणार तेवढं सांगा. असं आहे की झोपडपट्टीतल्या माणसाला जे कळतं ते तुम्हाला कळत नसेल तर मग मला एक पत्रकारांसाठी प्रशिक्षण वर्ग घ्यायला पाहिजे. प्रत्येक निवडणुकीमध्ये शेवटच्या 2 दिवसामध्ये हतबल होऊन स्वर्गात गेलेल्या महात्मा गांधींना प्रचारासाठी बोलवावं लागतं. तर ते प्रचारासाठी बोलवल्यानंतरही निवडणुका तेव्हा जिंकता येतात त्या ज्यावेळेला महात्मा गांधींच्या सभांवर सुद्धा मात करता येते. महात्मा गांधी घराघरात जातील. हे महात्मा गांधी घराघरात जातील पण त्या घराघरात जाऊनही परिणाम होणार नाही याची व्यवस्था आम्ही करतो. 2024ला काय परत कोल्हापुरात यायचा विचार, पुण्याला पळून गेलं नाही असं म्हणतात. 24चा आता माझा एकही केस काळा राहिलेला नाही आणि पवार साहेबांसारखं शरीर साथ देत नसतानाही राजकारण करण्याची माझी इच्छा नाही. पण पुन्हा एकदा नेत्याची इच्छा ही तर आज्ञा. त्याप्रमाणे समजा उद्या मला मोदीजी म्हणाले, जे माझे परममित्र आहेत किंवा परममित्र अशा अर्थाने की ते फार मोठे आहेत, 13 वर्ष माझ्या गुजरात होतं त्यामुळे खूप भेटणं झालं, त्यांनी किंवा अमित भाईंनी किंवा आमच्या जगतप्रकाश नड्डांनी किंवा आमच्या संतोषजींनी असं म्हटलं की हे बास अरे इतने जल्दी क्या छोडणं आहे, करत राहू. परंतु असं म्हणजे मला असं वाटतं नेहमी की थोडक्यात मजा असते. आणि आता तर मी काय करायचंच शिल्लक नाही ना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात. माझं कोरं पाकिट आहे. नाही पाकिटावर पत्ता लिहिण्याचं काम मालक करतो. तर ते मालकांच्या मनात काय माहिती ते बघा. हे आमचे मालक असे आहेत ना की ज्यांना कोणाला त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून काही कळत होत नाही की यांच्या डोक्यात. दादा, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमी 15 एप्रिलपासून जी 12 नेत्यांची फौज उभा केली आहे, महाराष्ट्रावर दौरा करणार आहे, त्यामध्ये इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना स्थान दिलेलं नाही. केवळ प्रवीण दरेकर सोडले जातात. गोपीचंद पडळकर आहेत, सदाभाऊ खोत आहेत, चित्राबाग आहेत, यांना स्थान दिलेलं नाही. असं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला 4 जिल्हे दिले, असे 48 जिल्हे घेतलेले आहेत आणि 48 जिल्ह्यानंतरही समजा 20 जिल्हे अजून उरले आहेत. तर आम्ही संघटनात्मकदृष्ट्या 68 जिल्हे मांडतो. तर त्या जिल्ह्यामध्ये जाऊन माणसांचे प्रश्न काय आहेत, नेत्यांमधली भांडणं काय आहेत, नवीन माणसं कोण येऊ शकतात, अशा प्रकारचा प्रवास हा नेहमी BJPतले खूप राहिले आहेत. मग मोठी यादी सांगेन मी तुम्हाला. मग समजा एक रांगेने घ्यायचं झालं तर अगदी रावसाहेब दानवेंना आपण म्हटलं आहे, पण आम्ही गडकरींना म्हटलं नाही कारण ते खूप बिझी आहेत. त्यामुळे नवीन जुनाचा विषय नाही, साधारणतः त्या जिल्ह्यातल्या माणसांच्या प्रश्नाला जे टॅकल करू शकतो. नंतर मग आम्ही एक दिवसभर सगळ्यांचं रिपोर्टिंग घेणार आहोत आणि सगळ्या 48 जिल्ह्याची सगळ्यांना माहिती होईल अटेंटिव्हली. सगळे आहे का रे तू नंदुरबारला गेला होतास म्हणून झालं का रिपोर्टिंग होईल, असं एक दिवसभरात एक्झरसाईज आहे. हे जे नेते आहेत हे वारंवार महाविकास आघाडीवर टिकून पडलेले आहेत. गोपीचंद पडळकर असतील किंवा सदाभाऊ, प्रत्येकाचं एक वेगळं कौशल्य असतं. सदाभाऊंचं एक कौशल्य आहे शेतकरी प्रश्न भांडणं. सुधीर भाऊंचं एक कौशल्य आहे माणूस चर्चा मनातलं समजून घेणं. म्हणजे मग सदाभाऊंना ते जमत नाही असं नाही, सदाभाऊ त्यांची संघटना उत्तम चालवतात. पण मी म्हटल्याप्रमाणे जसे सदाभाऊ गोपीचंद यांना जिल्हे वाटले नाही आहेत तसं भारतीय जनता पार्टीसुद्धा मोठी यादी आहे की ज्यांना असे जिल्हे दिले नाहीत. कारण जिल्हेच आहेत 68, त्यातले 8 जिल्हे जे आहेत ते मुंबईचे असतात 6 आणि मग 62 जिल्हे असतात. आणि त्यामुळे तेवढ्या नेत्यांना बरं आमचा प्रयत्न असा आहे की एकाला एक जिल्हा दिला तर त्याच्यातून महाराष्ट्र काही नेत्यांना कळणं
त्याच्यानंतर माझ्याकडे बहुतेक हे दिलेलं आहे, नाशिक आणि असं काही दिलेलं आहे. तर या निमित्ताने राज्याचा अध्यक्ष असूनही 2 दिवस त्या जिल्ह्यामध्ये मी डीप प्रवास करणं अपेक्षित आहे. तर आमच्या सहयोगी पक्षामधल्या सदाभाऊ खोत आणि गोपीचंदांची तुम्ही काळजी केली त्याबद्दल मला खूप बरं वाटलं. तुम्ही 2 लाख कार्यकर्ते येणार तुझ्यावर उलटसुलट चालू आहे. आता काय काय 3 लाख कार्यकर्ते प्रचाराला म्हटल्यावर त्यावर उलटसुलट पद्धत चालू आहे. आता मला एक सांगा, बरं चांगला तुम्ही विषय काढला. आमचा तो बबनराव आणि तुमचा तो बाब्या. आता परवा मुश्रीफांनी म्हटलं ना की जिल्ह्यातले 25,000 कार्यकर्ते येणार. मग ते मी 3 लाख म्हटलं तर काय म्हणाले, युक्रेनला पाठवा. पहिले ह्यांच्या पुढे जाऊ दे, आमची तयारी करायला तयारी लागेल ना करायला बाबा. तिथे तंबू बिंबू ठोकायला लागतं. अतिशय त्यांना काय झालं आहे, सकाळी काय बोलले संध्याकाळी लक्षात जात नाही. त्यामुळे ते अशा प्रकारचे स्टेटमेंट करतात. त्यांना हे माहितीच नाही की ते गेल्या वर्षी पण म्हणाले होते की दिवाळीला मी पाईपलाईनने आंघोळ घालणार आहे. आता पुन्हा म्हणाले. आणि त्यांना हे माहिती नाही की पाईपलाईनचं पाणी आंघोळ करायला नाही, पिण्यासाठी आहे. जरा काय झालं बोललं तर मुस्लिम नेहमी मानाचा दावा पाहिजे. आता त्यांची भाषा बदललेली आहे. जी काय कारवाई होईल त्याला सामोरं जाणार म्हणताय. तुम्हाला बॉडी लँग्वेज ओळखता येते का? मी त्यातलं मास्टर माणूस आहे. मला मोदीजी मांडतात की तेरा अंदाज नाही चुकता बोलतो. माझे डोळे आणि कान भयंकर शार्प आहेत. तर ते ज्याचे असतात ना तो खूप यशस्वी पत्रकार, यशस्वी राजकारणी होता. तर बॉडी लँग्वेज ओळखा. चला.